Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं मजमून मराठी जमात हश्तुम का ब्रिज कोर्स है। डे 10 10वां दिन है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 10 बातमी लेखन, कौशल्य, संकल्पना, क्षेत्र उपयोजित लेखन, संकल्पना, लेखन क्षमता विकसित करणे, क्षमता वाचन लेखन, अध्ययन निष्पत्ती, विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, चर्चा व संवाद समजपूर्वक ऐकतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा। वानवाडी तालुका 28 तारीख 28 विद्यावर्धिनी विद्यालय वानवाडी येथे जागतिक मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, गोष्टी, ओव्या सादर केल्या। तसेच ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले। शाळेच्या परिसरात भित्तिपत्रके लावण्यात आली। त्यातून विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी मुलांनी कवी कुसुमाग्रज यांच्या निवडक कवितांचे वाचन केले। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनवा भांबुटे यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठी भाषेचे महत्त्व विशारद केले। इयत्ता 7वीतील कृष्णा साखरे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले, तर जयश्री रणदिवे या विद्यार्थिनीने उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांचे आभार मानले। शिक्षकांनी वरील बातमीचे विद्यार्थ्यांना वाचन करावयास सांगावे। विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रातील 1-2 बातम्या वाचण्यास प्रवृत्त करावे। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। बातमी कशी असावी या विषया संदर्भात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। खालील मुद्द्यांना अनुसरून बातमी लेखन अधिक चांगले कसे करता येईल याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी। बातमीचा उद्देश माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची देणे। बातमी अशी गोष्ट ज्यात मी नाही। चला सराव करूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 2 विषय देऊन त्यांच्याकडून बातमी लेखनाचा सराव करून घ्यावा किंवा खालील विषयावर बातमी लेखन करा। 1. तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम. 2. तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेला क्रीडा सप्ताह. आज दिनांक 31 जून 2018 रोजी R.M. पटेल विद्यालयाच्या भव्य पटांगणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। ज्येष्ठ समाजसेवक श्री साबीर शेठ यांच्या शुभ हस्ते ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी झाडांचे आमच्या जीवनावर उपकार या विषयावर भाषणे झालीत। झाडामुळेच पावसाचे आगमन होते, माणसांना प्राणवायू मिळतो, सावली मिळते, अशा अनेक मुद्द्यावर वक्त्यांनी आपले विचार मांडले। शाळेच्या परिसरात झाडांचे महत्त्व दर्शविणारे फलक लावण्यात आले होते। थोर लेखकांनी झाडाविषयी प्रकट केलेले विचार त्यांच्या फोटोसह लावण्यात आले होते। त्यामुळे कृत्रिम नैसर्गिक वातावरण तयार झाले होते। वृक्षावर बसलेले पशुपक्ष्यांचे चित्र खूप सुंदर दिसत होते। शाळेचे संपूर्ण आवार हिरवेगार दिसत होते। शेवटी शाळेचे मुख्याध्यापक इम्रान सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।
ये दूसरा है दिनांक 7 सप्टेंबर रोजी हाजी NM सय्यद उर्दू हायस्कूलच्या भव्य मैदानावर क्रीडा महोत्सव संपन्न झाला. गावाच्या कब्रस्थानावरून आणलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत मुख्याध्यापक NG शेख यांनी केले व मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष श्री नूरुद्दीन मुल्लाजी यांनी क्रीडा ध्वज फडकावून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. क्रीडा शिक्षक KR शेख यांनी आलेल्या पाहुण्यांचे व खेळाडूंचे स्वागत केले. यावेळी वैयक्तिक स्पर्धा झाल्या. शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता. घोडाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी हे खेळ खेळले गेले. 8 सप्टेंबर रोजी सांघिक सामने झाले. वर्गावर्गातील सामने खूप छान रंगले होते. त्यात कबड्डी, खो खो, क्रिकेट या खेळांची तयारी चांगली होती. सायंकाळी विजयी खेळाडूला व संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. समारंभानंतर क्रीडा महोत्सवांची सांगता करण्यात आली. कल्पक होऊया आव्हाने. आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या घटनेची बातमी तयार करा. दुसरा, वर्तमानपत्रातील खेळासंदर्भातील बातमींचे कात्राने जमा करा आणि वाचून दाखवा. आज दिनांक 3 जुलै 2021 रोजी नॅशनल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वच्छता अभियान राबवला. सर्व विद्यार्थिनींनी घरून झाडू, पाटी, फावडा आणला. कागदीपुऱ्याच्या मशिदीपासून त्यांनी प्रत्येक गल्ली स्वच्छ करायला सुरुवात केली. त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानाला पाहून गावातील माणसेही त्यांच्या मदतीला आली. त्यांनी बैलगाडी व हातगाडीच्या मदतीने सर्व घाण कचऱ्यांची विल्हेवाट लावली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेला स्वच्छता अभियान दुपारी 12:30 वाजेपर्यंत चालला. थोड्या थोड्या वेळाने गावातील नागरिक सर्व विद्यार्थिनीसाठी पिण्याच्या पाण्याची व चहाची व्यवस्था करीत होते. काही त्यांच्यासाठी शेव, चिवडा, बिस्किटे व चॉकलेट्स आणून देत होते. सर्वच जण आपापल्या परीने श्रमदान करत होते. यावेळी नगराध्यक्ष श्री महाजन यांनी नॅशनल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीसाठी गौरवद्वार काढले. स्वच्छता राखणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सर्वांनी घाण कचरा अंगणात न टाकावा, कचरा कुंडीत टाकावे असे आवाहन मुख्याध्यापक मोहम्मद फारूक अब्दुल हमीद त्यांनी यावेळी केले. उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पटेल यांनी सर्वांचे आभार मानले. अँडरसन रूटमुळे इंग्लंडचे पुनरागमन. सिराजने दिला इंग्लंडला धक्का. भारताकडे 245 धावांची आघाडी. अँडरसनचा विक्रम. अलींचे भारतविरोधात 50 बडी. ये अयाज मेमन यांच्याद्वारे लिहिला गेलेला एक बातमी आहे जी स्पोर्ट्स पेजवर लोकमतवर प्रकाशित झालेली आहे. दुसरा आहे राहुलने योजनाबद्ध फलंदाजी केली. रोहित शर्मा. रोहितचा सॅल्यूट. लंडन. लोकेश राहुलने शानदार शतक झळकावले. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने 15 ऑगस्टला सामना संपू शकतो का असा प्रश्न केला. त्यावर रोहितने त्या पत्रकाराला सॅल्यूट केला. पत्रकाराने म्हटले होते की जर भारताला हा कसोटी सामना जिंकला तर तो स्वातंत्र्य दिन आणखी खास बनेल. त्यावर रोहितने म्हटले की सॅल्यूट सर, तुमचा विचार नक्कीच चांगला आहे. असे होऊ शकते. मराठी भाषा दिनानिमित्त फलक सजावट. ऐसी सजावट आप अपने तौर पर अपनी जमात में भी कर सकते हैं, अपनी क्लास में कर सकते हैं. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.